16व्या लोकसभेच्या पक्षीय बलाबलावर आपण एक सुरुवातीला नजर टाकूयात। उत्तराखंड, हिमाचल, दिल्ली, राजस्थान, गुजरातमध्ये काँग्रेसला धूळ चारली गेली। उत्तर प्रदेशात मायावतींच्या बसपाला एकही जागा मिळाली नाही। यूपीमध्ये सपाला भाजपने धक्का दिला। 71 जागांवरती भाजप विजयी झाली। बिहारमध्ये लालूंच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगी मीसा भारतीचा पराभव झाला। मनसेला राज्यात आपलं खातंही उघडता आलं नाही। मनसेच्या प्रदीप पवारांची अनामत रक्कम जप्त झाली। आपच्या अंजनी दमानी यांचीही अनामत रक्कम जप्त झाली। सिंधुदुर्गातून निलेश राणेंचा दारुण पराभव झाला। नारायण राणे आणि नितीन राऊत यांनी राजीनामा देऊ केला। छगन भुजबळांचा 2.25 लाख मतांनी पराभव झाला। नंदुरबारमधून 9 वेळा निवडून आलेले काँग्रेसचे माणिकराव गावित पराभूत झाले। भंडारा गोंदियात नाना पटोलेंकडून प्रफुल्ल पटेल यांचा दारुण पराभव झाला। साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विजयी झाले। तर महाराष्ट्रात 4 लाख मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला। आपण एकूणच पाहिलं काय झालं या 16व्या लोकसभेच्या मतदानानंतर। निकाल लागल्यानंतर काय झालं, आता पक्षाचं बलाबल कसं होतं पाहूयात। पक्षीय बलाबल आपण पाहतोय 2014च्या लोकसभा निवडणुकातलं। एनडीएला 333 जागा, यूपीएला 62, अण्णा द्रमुकला 36, तृणमूल काँग्रेसला 34 आणि अन्य पक्षांना 78। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।